हल्ली ना एक ट्रेंड आलाय, मुलगा असो मुलगी असो, जेव्हा यांचं लग्न ठरतं तेव्हा 3-4 महिने यांना आठवतं, अरे आपण फिट नाही आहे, आपण आता फिट व्हायला पाहिजे. मुलाला आठवतं, अरे माझं पोट पुढे आलंय, मला हे असं करायचं आहे. मुलीला आठवतं, अरे मला हे असं केलं पाहिजे, खाण्याच्या सवयी सगळ्या बदलल्या पाहिजेत. आणि दोघं मग काय डिसाईड करतात, लग्नाच्या आधी जिम लावायची, चांगलं फिट व्हायचं, चांगलं खातात 3-4 महिने लग्न होईपर्यंत. स्टेजवर जातात, लग्नाच्या दिवशी फोटो काढतात, मस्त फोटो येतात. त्याच्यानंतर खरी लाईफ सुरू होते. फिटनेस जर्नी तर त्यांची चांगली चालू होते, पण ती स्टॉप होते लग्नाच्या दिवशी. फोटो वगैरे सगळं काढून झालेलं असतं. जो प्रयत्न, जो स्ट्रेस फिटनेससाठी घेतला होता, सगळं त्या दिवशी संपतं. जेव्हा लग्नाचा दुसरा दिवस येतो, लग्न झाल्यानंतर, तेव्हा मग कारण द्यायला सुरुवात करतात. अरे रिस्पॉन्सिबिलिटी वाढली, स्ट्रेस आहे, कामावर प्रायोरिटी चेंज झाल्यात, हे ते. त्याच्यानंतर ह्या जोडप्यांना 2 ते 3 वर्षांनी बघितलं की फोटोमध्ये जे जोडपे होते आणि आत्ताचे जे जोडपे ते ओळखताच येत नाही. कारण यांचं काय होतं, लग्नाच्या दिवशीचे फोटो एकदम फिट, मस्त फिट अँड फाईन वाटतात. लग्नाच्या 2-3 वर्षानंतर यांना रिअलमध्ये जर बघितलं तर ह्या दोघांचे गाल एवढे मोठे फुगलेत, मानेच्या इथे फॅट जमाय, पोट एवढं मोठं पुढे आलंय, चालतोय भाई असा चालतोय. अरे काय करून ठेवले लाईफ या दोघांनी. म्हणजे फक्त ह्याला रिझन आणि एक्सक्यूज एवढंच असतं की मला प्रायोरिटी माझ्या चेंज झाल्यात, भरपूर जबाबदारी वाढले आणि भरपूर काम असतं. घरात आल्यावर, कामावरून आल्यावर मी एकटीच आहे करणारी, किंवा सगळं अरे मॅनेज केल्यावर सगळं होतं. 24 तास आहेत तुमच्याकडे, 24 तासात तुम्ही स्वतःला 1 तास देऊ शकत नाही, तर खूप मोठा प्रॉब्लेम आहे तुमच्यामध्ये. कारण तुम्हाला मॅनेजमेंट येतच नाही. भले तुम्ही काय मॅनेज करत असाल, येतच नाही. मेन मुद्दा हाच आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला जे प्रॉब्लेम होत आहेत लग्नानंतर, हे चालू आहे, बीपी वाढलाय, डायबिटीस वाढलाय, कधी हार्टमध्ये पेन होतं, छातीत पेन होतं, केस गळतायत, भरपूर सारे प्रॉब्लेम येतात. आणि मुलींच्या लाईफमध्ये पण लग्नानंतर मग अरे प्रायोरिटी चेंज झाल्यात, रिस्पॉन्सिबिलिटी चेंज झाल्या, स्ट्रेस आहे, पीसीओडी सुरू, पीसीओएस सुरू, थायरॉइड सुरू. अरे मरणाचे प्रॉब्लेम आहेत, मरणाचे प्रॉब्लेम. मग मित्रांनो, हे सगळे प्रॉब्लेम काय आहेत माहिती आहे का, तुम्ही तुमच्याकडे लक्षच देत नाही. फिटनेस तुम्ही तेव्हाच सोडला ज्या दिवशी तुम्ही फोटो काढले लग्नाचे. म्हणून ना मित्रांनो, स्वतःच्या प्रायोरिटी, स्वतःचे गोल ठरवा. तुम्हाला ह्या खराब लाईफ मधून बाहेर यायचं आहे ना, तर तुम्ही जी लाईफ सोडली होती, जी फिटनेस जर्नी होती, ती पुन्हा सुरू करा. पुन्हा तुमची लाईफ बघा कशी रुळावर येईल. तुम्हाला जे प्रॉब्लेम आहेत ना, सगळे 100% निघून जातील. फक्त एकदा फोकस करा, माइंड मध्ये ठरवा की मला उद्यापासून उठायचं आहे, मला स्वतःसाठी 1 तास द्यायचा आहे. नक्कीच बदल होणार, नक्कीच बदल होणार. करून बघा फक्त.